चला आज आपण खारीक खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। कढईमध्ये थोडंसं तूप घालून आपण किसून घेतलेलं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजून झालं की त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं। या ठिकाणी मी 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम आणि 100 ग्रॅम आपण खरबुजाचे बी घेतलेले आहे। ते छान असे भाजून झाले की त्याच कढईमध्ये आपल्याला 100 ग्रॅम डिंक तळून घ्यायचं आहे। तर डिंक तुम्ही कमी जास्त वापरू शकतात आणि ड्रायफ्रूटही तुम्ही आवडीनुसार कमी जास्त वापरू शकतात। छान डिंक तळून झाला की थंड झाला की आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये या ठिकाणी मी 500 ग्रॅम गव्हाचं पीठ छान मंद आचेवरती भाजून घेणार आहे। मस्त लालसर होईपर्यंत आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला 150 ग्रॅम मखाने भाजून घ्यायचे आहे। फक्त थोडेसे गरम करायचे, त्यानंतर तेही थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचे। आता त्याच कढईमध्ये शेवटी आपल्याला 1 किलो तूप आणि 1 किलो गूळ टाकायचा आहे। आता माझं खारीक आणि खोबरं 1-1 किलो आहे, त्यामुळे मी 1 किलो गूळ आणि 1 किलो तूप वापरलेलं आहे। आता आपल्याला या ठिकाणी हा पाक खूप जास्त बनवायचा नाही, फक्त पूर्ण गूळ मेल्ट झाला पाहिजे त्यामध्ये, इथपर्यंत आपल्याला त्याला उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण सगळे मिक्सरमधून फिरवून घेतलेले जिन्नस यामध्ये मिक्स करून घ्यायचे। खारीकची पावडरही आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायची। आपण बनवून घेतलेला पाक यामध्ये टाकून घ्यायचा। अगोदर आपल्याला उचटणीच्या साहाय्याने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर पटपट मग हाताने मिक्स करून घ्यायचं आणि छान असे याचे लाडू वळून घ्यायचे आहे। मस्त असे लाडू तयार होऊन जातात। 1 किलो खारीक आणि 1 किलो खोबऱ्यामध्ये सगळे मिळून 110 लाडू तयार होतात।